श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असेल, असेच मजेत राहा. तर पहा, खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. भरपूर वेळेस असं होतं, खूप भरभरून नॉलेज असतं, खूप असं ज्ञान असतं, खूप क्षेत्रातली माहिती असते, खूप प्रभावी असं, खूप एक्सपिरियन्स असतं आणि खूप असं नॉलेजने आपण भरभरून असं असतो. पण तरीही लोक आपल्याला समाजामध्ये इज्जत देत नाहीत किंवा आपले मित्रच आपले शत्रू बनायला सुरुवात होती. अगदी आपण काही न केलं, अगदी आपण एका ताटात जेवतो, पण तेच मित्र आज शत्रू बनून आपल्या समोर उभे आहेत. अशी बऱ्याच जणांच्या बाबतीत घटना घडतात. किंवा असं होतं, पहा, आपल्याकडे भरपूर नॉलेज आहे, म्हणजे आपला एक्सपिरियन्स जास्त आहे, तरीही आपल्याला डावलून ज्याचा एक्सपिरियन्स झिरो आहे, ज्याला नॉलेज हे नाही, ज्याची अवकात नाही असं म्हटलं तरी हरकत नाही, त्या व्यक्तीचं इन्क्रीमेंट होतं, त्याचं प्रमोशन होतं आणि त्याला चांगल्या याची पोस्ट वगैरे भेटते. किंवा जर इन्क्रीमेंटची पोस्ट असेल तर ती त्याला भेटते, किंवा प्रमोशन किंवा जे काही पेमेंटमध्ये वाढ असते ही सुद्धा त्यालाच भेटते, आपल्याला भेटत नाही. आपल्याकडे किती भरभरून नॉलेज जरी असेल तरी लोक आपल्याकडे सल्ला मागायला येत नाही. उलट आपण जर काही जर सांगायला गेलो तर चार चौघामध्ये आपला अपमान करतात. तू शांत बस, तुला काय कळतं, तर असं बोललं जातं. आणि ज्या व्यक्तीकडे काहीच नॉलेज नाही, ज्याला काहीच अक्कल म्हणलं तरी चालेल, अकलेचा अही नाही, त्या व्यक्तीकडे लोक सल्ला मागायला जातात. तर असं आपल्या बाबतीतही व्हावं. लोकांनी आपल्याला समाजामध्ये इज्जत द्यावी, चार चौघामध्ये आपण उठून दिसावं, चार चौघामध्ये आपली बुद्धी किती तल्लक आहे हे चार चौघांच्या मनावर ते बिंबवता यावं. त्याचप्रमाणे आपले जे काही आपलं नॉलेज आहे ते समाजापुढे यावं किंवा आपली समाजामध्ये वाहवा व्हावी, प्रत्येक ठिकाणी आपल्याला मान सन्मान मिळावा, यासाठी मी अतिशय साधा सोपा असा तुम्हाला उपाय सांगणार आहे. उपाय कोणीही कधीही करू शकता असा उपाय आहे. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्याकडनं स्किप होणार नाही. आणि व्हिडिओ अतिशय साधा सोपा आहे, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये घर बसल्या करता येईल असा व्हिडिओ आहे. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून खूप छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं सांगते की हा उपाय जो आहे, हा उपाय इन्क्रीज युअर अट्रॅक्शन पॉवर यासाठी आहे. म्हणजे आपली जी अट्रॅक्शनची पॉवर आहे, लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची जी ताकद आहे, ते अट्रॅक्शनची पॉवर आपल्याला वाढवायची आहे, इन्क्रीज करायची आहे, त्यासाठी हा उपाय आहे. मी जी काही वस्तू तुम्हाला सांगणार आहे, ह्या वस्तूमुळे तुमच्यापासून जी लोक लांब गेलेले आहेत, किंवा पहा, बहुतेक वेळेस नात्यासंबंधांमध्ये दुरावा येतो. बहीण भावाबरोबर बोलत नाही, भाऊ बहिणीबरोबर बोलत नाही, त्याचप्रमाणे मुलगा आईबरोबर बोलत नाही, भाऊ एकमेकांबरोबर बोलत नाही, किंवा आपले मित्र खूप जीवाभावाचे होते तेही आपल्यापासून दूर झालेले आहेत. असे बहुतेक ठिकाणी नातेसंबंध तुटले गेलेले आहेत. तर ती लोक आपल्या जवळ यावीत, आपल्या हक्काचं माणूस आपल्या जवळ यावं, ज्यांचं काहींचं असं हे असतं, म्हणजे नवरा बायको असतात, नवरा बायकोंचं पण काही छोट्या मोठ्या कारणांवरून अगदी डायव्होर्सपर्यंत केसेस जातात. तर ते तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. हा जर उपाय तुम्ही स्टार्ट जर केला तर 3 दिवसामध्ये तुम्हाला प्रभाव जाणवणार आहे. हा उपाय कधी करायचा आहे, सर्वात महत्त्वाचं सांगते. हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील गुरुवारी करायचा आहे. पुन्हा सांगते, हा उपाय तुम्हाला शुक्ल पक्षातील गुरुवारीच करायचा आहे. शुक्ल पक्षातच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कृष्ण पक्षामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा नाही. तर हा उपाय तुम्हाला फक्त शुक्ल पक्षामध्येच करायचा आहे. पुन्हा सांगते, शुक्ल पक्षातील गुरुवारीच करायचा आहे. कारण शुक्ल पक्षातील जे काही आपण उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि त्यांची जी काही अनुभूती आहे, त्यांची जी काही प्रचिती आहे ती आपल्याला अगदी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला भेटते. आणि ह्या शुक्ल पक्षामध्ये केलेले तंत्रमंत्र जे काही उपाय आपण करू त्याचं जे फळ आहे ते आपल्याला निश्चित त्वरित भेटतं. आणि जे आपण तामसी उपाय करतो किंवा जे काही तामसी उपाय करतो हे शुक्ल पक्षात केले जातात. म्हणून शुक्ल पक्षातील गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. महिलांनी हा उपाय कंटिन्यू 21 दिवस करायचा आहे. कंटिन्यू जी वस्तू सांगणार आहे ती कंटिन्यू 21 दिवस महिलांनी ही वस्तू त्यांच्या सोबत ठेवायची आहे. आणि पुरुषांनी मात्र 43 दिवस ही वस्तू त्यांच्या जवळ ठेवायची आहे. पुन्हा सांगते, महिलांनी 21 दिवस ही वस्तू जवळ ठेवायची आहे आणि पुरुषांनी 43 दिवस ही वस्तू जवळ ठेवायची आहे. अगदी छोटीशी वस्तू आहे, ती तुम्हाला जवळ ठेवायची आहे. वस्तू काय आहे तर पहा, सोनाराच्या दुकानात जायचं आहे. अगदी छोटीशी 10-20 रुपयामध्ये तार भेटेल, एवढी जरी तार आणली तरी चांदीची छोटीशी तार त्यांच्याकडनं घेऊन यायची आहे. अगदी चांदीची तार नाही भेटली तर चांदीचा छोटासा पत्रा जरी भेटला तरी चालेल.
जर तुमच्याकडं चांदीचं पत्रा वगैरे नसेल तर अगदी घरामध्ये चांदीची एखादी अंगठी असेल ती घेतली तरी चालेल, किंवा महिलांकडं एखादी कानातील बाळी किंवा कानातील एखादं कानातलं असेल किंवा नाकातील नथनी किंवा फुल्ली जी आपण बोलतो ती असेल तरी चालेल, किंवा अगदी पायातलं पैंजण किंवा जोडवी जरी असेल तरीही चालेल, तुम्ही काही घेऊ शकता, किंवा चांदीचा शिक्का असेल, चांदीची छोटीशी कोणतीही वस्तू असू द्या ती घेतली तरीही चालेल, चांदीची कोणतीही वस्तू घ्या, छोटीशी तार, जी वस्तू तुम्हाला भेटेल ती तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही घेऊ शकता। फक्त जी वस्तू समजा जोडवी घेणार आहे, अंगावरती एखादा अलंकार घेणार आहात तर तो तुम्ही व्यवस्थित अभिमंत्रित करून व्यवस्थित स्वच्छ सुचिरभूत करून घ्या। म्हणजे काय करायचं आहे तर त्याच्यावरती गोमूत्र, गंगाजल, गुलाब पाणी, त्या गुलाब पाणी गंगाजल नसेल तर फक्त गोमूत्र आणि साधं पाणी शिंपडून तो व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि तो पवित्र करून देवघराच्या समोर एका पाटावरती ठेवायचा आहे आणि धूप अगरबत्ती वगैरे दाखवून सुचिरभूत करून घ्यायचं आहे। हे केल्याच्या नंतर तुम्हाला यासाठी लागणार आहे छोटीशी पोटली। पोटली म्हणजे अतिशय छोटीशी पिशवी जी पूजेच्या साहित्यामध्ये सहज मिळून जाते, पिवळ्या रंगाचीच लागणार आहे, इथं दुसरा रंग चालणार नाही, पिवळाच रंग घ्यायचा आहे। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मीला तसेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारा पिवळा रंग आहे, म्हणून आपल्याला पिवळ्या रंगाचेच घ्यायचे आहे आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना पिवळा रंग हा समर्पित आहे, म्हणून पिवळ्या रंगाचीच आपल्याला पोटली घ्यायची आहे। किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा जरी घेतला तरीही चालेल, छोटासा कपडा या पिवळ्या रंगाचा, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ही वस्तू ठेवायची आहे, ही वस्तू तुम्हाला त्यामध्ये ठेवून द्यायची आहे। वस्तू ठेवल्याच्या नंतरनं ती पोटली तुम्हाला बंद करून घ्यायची आहे, अगदी गाठ मारायची पॅक आणि बंद करून ठेवायची। हातामध्ये घ्यायचं लक्ष्मी मातेचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। कोणताच मंत्र येत नसेल तर ओम लक्ष्मी मातेय नमः, ओम लक्ष्मी मातेय नमः, ओम लक्ष्मी मातेय नमः या साध्या मंत्राचं जरी पठण केलं तरीही चालतं, किंवा ओम वासुदेवाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम वासुदेवाय नमः या दोन्ही मंत्रांचं तुम्हाला किमान 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे। जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला पठण करायचं आहे। पठण करून झाल्याच्या नंतर ती पोटली तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर जाणार असाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पुरुष असतील तर पुरुषांनी स्वतःच्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये ठेवून द्या, महिला असतील तर महिलांनी त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवून द्यायचं आहे। ठेवून दिल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही सायंकाळी घरी याल, घरी आल्याच्या नंतर पुन्हा ती पोटली काढायची आहे आणि एखाद्या म्हणजे चांगल्या ठिकाणी जर म्हटलं, एखादं पवित्र ठिकाण जर म्हटलं तर आपलं जे देवघर आहे देवघरामध्ये आपल्याला ती पोटली ठेवून द्यायची आहे। पुन्हा दुसऱ्या दिवशी उठल्याच्या नंतर तुमचं स्नान वगैरे झाल्याच्या नंतर धूप दीप अगरबत्ती लावायची, त्याला ओवाळायची, ओवाळून झाल्याच्या नंतर पुन्हा ती जी वस्तू किंवा ती जी पोटली आहे ती महिलांनी पर्समध्ये ठेवून कार्यासाठी बाहेर जायचं आहे, कोणत्याही शुभ कार्यासाठी किंवा कोणत्या कामासाठी जाणार असेल तर बाहेर जायचं आहे आणि पुरुषांनी खिशामध्ये किंवा पॉकेटमध्ये टाकून कामाच्या निमित्ताने जिथे कुठे जायचं असेल तिथे जायचं आहे। पहा पुन्हा सांगते, पुरुषांनी 43 दिवस आणि महिलांनी 21 दिवस कंटिन्यू ही वस्तू त्यांच्या सोबत ठेवायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ज्या कामासाठी ही वस्तू बनवलेली आहे किंवा हे वस्तू हे केलेलं आहे, ज्या इच्छेसाठी केलेली आहे ती इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती तार तुम्ही पुन्हा दुसऱ्या उपायामध्ये वापरू शकता, किंवा तुम्ही निर्मल्यामध्ये सोडून दिली, टाकून दिली किंवा वाहत्या पाण्यात जरी सोडून दिली तरी चालेल। पण तुमच्या इच्छाशक्तीनुसार जर तुम्हाला पुन्हा ती तार किंवा ती वस्तू घेऊन तुम्ही पुन्हा अभिमंत्रित करून पुन्हा स्वच्छ सुचिरभूत करून दुसऱ्या उपायासाठी दुसऱ्या इच्छेसाठीही वापरू शकता। पोटलीसुद्धा तुम्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता। तर तुम्हाला हे सांगितलं पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये ठेवायची आहे। पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये फक्त तुम्हाला ती वस्तूच नाही ठेवायची, तर सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं बडीशेप जी असते, कच्ची बडीशेप। पहा पूजेच्या साहित्यात किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजरित्या मिळून जाते, हिरव्या रंगाची जी बडीशेप भेटते, कच्ची बडीशेप बोलायची किंवा बडीसोप म्हणतात काही ठिकाणी, आमच्याकडे बडीशेप म्हणतात। कच्ची बडीशेप घ्यायची, त्या बडीशेपचे अख्खे तुटलेले फुटलेले नाही, अख्खे 21 दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत, मोजून घ्या। 21 दाणे घ्यायचे आहेत, चिमूटभर वगैरे नाही, 21 दाणेच घ्यायचे, 21 दाणे मोजून घ्यायचे आणि ती बडीशेप त्या पोटलीमध्ये टाकायची। बडीशेप आणि ती वस्तू टाकून ती पोटली व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढची ही सेवा करायची आहे। तुम्ही निर्मलाच्या साहित्यामध्ये बडीशेप टाकून देऊ शकता, कारण बडीशेप ही खराब होते आपल्याला माहिती आहे। फक्त जी चांदीची वस्तू आणि ती पोटली आहे ती तुम्ही पुन्हा रियूज म्हणून करू शकता, तरीही चालून जातं। आता सर्वात महत्त्वाचं सांगते, चांदीची वस्तू का वापरायची, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बडीशेप ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना ती समर्पित केलेली आहे, म्हणून बडीशेप आपल्याला वापरायची आहे।
आणि चांदी ही आपणाला माहिती आहे, चांदी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, म्हणून चांदी वापरायची आहे। बडीशेप आणि चांदीचे आपण जे काही उपाय करतो यामुळे आपला बृहस्पती ग्रह, गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह हे ग्रह स्ट्रॉंग होतात। हे ग्रह ज्याचे स्ट्रॉंग असतात त्याच्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही। लोक अक्षरशः तुमच्या मागे पुढे सल्ला मागण्यासाठी फिरतील, अक्षरशः तुमच्या मागे पुढे तुमचा अमूल्य वेळ द्या, 2 मिनिटं तरी दादा माझ्याबरोबर बोला, मला काहीतरी गायडन्स करा की मला हे करायचं आहे, मला हा बिझनेस करायचा आहे, माझ्या व्यवसायात मला ही प्रगती करायची आहे, तर थोडंफार मला काहीतरी मार्गदर्शन करा, यासाठी मागे पुढे फिरतील। जे मित्र तुमचे शत्रू झालेले आहेत तेही अनावधाने तुमच्या समोर येतील आणि तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळतील, अक्षरशः इतके तळमळतील की त्यांना असं वाटेल की काय करू काय नको करू, याच्याबरोबर की याच्याबरोबर मला बोलायचंच आहे। जे नातेसंबंध दूर गेलेले होते, जे गैरसमज झालेले होते ते दूर होतील, तुमचे रक्ताचे जे नाते तुटलेले होते ते पुन्हा एकत्र येण्यासाठी मदत होईल। जे तुमचे प्रेमसंबंधाचे लोक आहेत तीही तुमच्या जवळ येतील। जी तुम्हाला इच्छित वरवधू हवे आहेत त्याच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता, तेही तुमचे अट्रॅक्शन पॉवर वाढणार आहे। इंग्रेज युअर अट्रॅक्शन, सुरुवातीला सांगितलं तुमचे अट्रॅक्शन पॉवर वाढणार आहे, म्हणून तुमच्या आवडतीचे व्यक्ती, तुमच्या आवडतीचे जे काही पार्टनर तुम्हाला हवे आहेत तेही तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील। निश्चितच तुमचे लग्नही लवकर जुळतील। पहा, अतिशय साधी सोपी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। ज्यांना पहा समाजामध्ये किंमत नाही, समाजामध्ये मान सन्मान मिळत नाही, अगदी जीवन नकोसं झालेलं आहे, कुठे जरी गेलं तरी अपमानच वाटायला येतो, लोक अक्षरशः पाठ फिरून जातात, आपण त्यांच्याबरोबर बोलायला जातो ती लोक आपल्याबरोबर पाठ फिरून पुढे निघून जातात, तीही लोक तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तडफडतील, अगदी तुमच्या मागे पुढे करतील की काय करू, मला याच्याबरोबर तर बोलायचंच आहे, कोणीतरी मध्यस्थी घालतील किंवा ते स्वतः बोलण्यासाठी येते। असा हा एकदम साधा सोपा उपाय आहे। इंक्रीज युअर अट्रॅक्शन पॉवर, पुन्हा सांगते, त्यासाठी अगदी साधा सोपा उपाय सहज करू शकता, अगदी 10-15 रुपयामध्ये त्या वस्तू मिळून जातील। निश्चित तुम्ही हा उपाय करा। आणि काय करायचं आहे, 21 दिवस महिलांचे झाले, 43 दिवस पुरुषांचे झाले, तुमची इच्छा 3 दिवसात पूर्ण होणार आहे, हा तुमच्या ताईचा शब्द आहे। 3 दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर हे सर्व साहित्य निर्माल्यामध्ये म्हणलं तरीही टाकून देऊ शकता। ज्यांना दुसऱ्या इच्छेसाठी हा उपाय करायचा आहे त्यांनी ती तार आणि पोटली पुन्हा दुसऱ्या उपायासाठी वापरू शकता। पहा, ज्यांचे मिस्टर त्यांना सोडून वेगळ्या व्यसनाच्या अधीन झालेले आहेत किंवा परपुरुषाच्या परस्त्रीच्या मागे लागलेले आहेत तर ते सुद्धा हा उपाय करू शकता। तुमचं सांसारिक सुख जर तुम्हाला वाढवायचं असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। निश्चित तुमच्या संसारामध्ये खूप आनंद हवा असेल तर तुम्ही हे निश्चित उपाय करा। अगदी सासू सुनांचं भांडण, सासू सुनांचं जमत नाही, मुलगा लेकाचं जमत नाही, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी कोणीही कुणासाठीही हा उपाय करू शकतं, फक्त मनामध्ये चांगले भाव ठेवून करा। कुणाचं तरी वाईट करण्यासाठी हा उपाय करू नका, कारण आपण ज्या वेळेस कुणाचं तरी वाईट करण्यासाठी हा उपाय करणार आहोत त्यावेळेस निश्चित त्या व्यक्तीचं नाही वाईट होणार, आपलं निश्चित वाईट होणार। त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट चांगल्यासाठी वापरत चला, कोणतीही गोष्ट चांगल्यासाठी, काहीतरी चांगलं घडावं या इंटेन्शनने तुम्ही हा उपाय करा, निश्चित तुम्हाला याचं फळ मिळणार आहे। फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, निश्चित तुमचं सर्व काही चांगलं होणार आहे। स्वामी आई आपल्याला भरभरून देणार आहे। फक्त आपले कर्म प्रारब्ध असतात त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो, काही हरकत नाही, पण ज्यांनी हा उपाय सुरुवात केला त्यांना त्या क्षणापासूनच काहींना प्रचिती येईल, काहींना 3 दिवसाच्या आत 1001% 99.99% लोकांना 3 दिवसात प्रचिती येईल। तर पहा, अतिशय साधी सोपी सेवा सांगितलेली आहे, साधा सोपा उपाय सांगितला आहे, फक्त गुरुवारी करायचा आहे, पुन्हा सांगते शुक्ल पक्षात करायचा आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। चला, असंच भरभरून प्रेम तुमच्या ताईला देत चला, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहित चला, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला खरंच खूप छान वाटतं। तुम्ही खूप छान प्रेम देतात, खूप छान प्रतिसाद देत आहात, असंच देत राहा। झालेली सेवा स्वामींच्या रुजू। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।